माझं नाव शीतल कुमार आहुजा आणि दर्शनला 50 वर्ष ते हे खूपच इमोशनल आणि मी सगळं जे हे सगळं वातावरण बघून खूप ओव्हरवेल्म्ड आहे. बेसिकली जे सगळा माझा जुना स्टाफ आहे त्यांना मी शोधून जे इथं बंधू काम करायचे, जे स्टुडंट्स होते ज्यांचं एज्युकेशन हेल्डअप होतं फायनान्शियल कंडिशनमुळे, तेव्हा हे आम्ही पार्ट टाइम जॉब द्यायचो, ते जे आज ज्या ज्या पोस्टवर पोचले आहेत ते 8 जण तरी मला भेटली जे इथं आली आणि खूपच आनंद झाला त्यांना बघून की जे इतकं ते त्यांनी प्रोग्रेस केलंय त्यांच्या जीवनात. बेसिक फाउंडेशन एज्युकेशन ते इथनं झालं होतं. जे आपल्या दर्शन हॉटेल रेस्टॉरंटचे जे मेनू आहेत आणि खास मतलब जे ग्राहक आहेत तर त्यांचा आवडीचा पदार्थ कुठला आहे आणि त्याचा फीडबॅक येतो तुम्हाला? बेसिकली कसं होतं, दर्शन एक असेन्शियली एक जुजबार होता फक्त 76 साली, पण ते हळूहळू ते एक एक आयटम आम्ही वाढवत गेलो. ते फार ऑर्गॅनिक आणि ग्रॅज्युअली वाढलेलं आहे. ते एक आयटम 2 आयटम प्रत्येक वर्षी, आज ते मल्टी क्युझिन 150 आयटम आहेत आणि सगळे स्नॅकी आहेत. ते एकदम खूपच चांगलं सबस्टिट्यूट आहे जेवणासाठी. जेव्हा आपण भाजी पोळीला कंटाळतो आणि काहीतरी असं स्नॅकी आणि चाट वगैरे खायचं असेल तर इट इज अ व्हेरी गुड मेनू मिक्स. कारण 4 आयटम चायनीज, 4 आयटम मॅक्सिकन, 4 असं एक चांगला मेनू मिक्स आहे जो इज अ सबस्टिट्यूट टू मील. प्लस हे सगळं जे डेव्हलप केलेले टेस्ट ते आपलं लोकल पॅलेटसाठी जे पुणेरी लोक पसंत करतील. आता जर चना बटर बघितलं तर नॉर्थ इंडियन नाहीये, हा पंजाबी नाहीये, पण पंजाबी जो पुणेरींना चालणार का नाही माहित नाही मला, पण हे मी 40-45 वर्ष जे देतोय तो 100% इट इज सुटेड टू लोकल पॅलेट. आणि असंच ग्रॅज्युअली सगळे मी आयटम्स वाढवत गेलेलो आहे. तर त्यामध्ये जे चायनीज आहेत किंवा मॅक्सिकन आहेत आणि त्यामध्ये सगळं चायनीजमध्ये MSG न वापरणं किंवा कुठलाही एसेन्स न वापरणं, कुठलाही सिंथेटिक कलर्स न वापरणं, हे सगळं असं प्रिन्सिपल्स फॉलो करत करत आम्ही डेव्हलप केलेले. आणि आत्ता जे कपल होता इथं ते त्यांची आई मागच्या वर्षी पास झाले, पण ते 107 वर्षाची होती तोपर्यंत दर्शनमध्ये येत होते. मग अर्धा तास अगोदर एक लेडी आली होती दहीवडा घ्यायला, त्याची आई आहे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. ती म्हणते नाही मला दर्शनचाच दहीवडा खायचा आहे आणि ती वाट बघत होती. तर असे अनेक कस्टमर्स आहेत आणि ज्यांच्यामुळे आम्ही ऍक्च्युली आजपर्यंत इन बिझनेस आहे. ते आमचे कमीत कमी 75% रेग्युलर कस्टमर्स आहेत. तर आपला कसा वाटतं हा 50 वर्षाचा जो प्रवास आहे त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल? कसा वाटला हा प्रवास? स्टार लोक जे आलेले आहेत तिथे येऊन गेले, स्टार लोक नसरुद्दीन शाह आहे, अमोल पालेकर आहे, मग आमिर खान आहे, अनुपम खेर आहे, हे मग ते होते बघा पंकज कपूर जे सिरियलचे अजूनही काय डायरेक्शन वगैरे मध्ये ते आहेत. तर असे बरेच फिल्म, कारण जया भादुरी आहे, डॅनी आहे, फिल्म इन्स्टिट्यूट इथं होता तर जेव्हा जेव्हा ते कोर्स करत होते तर इथे यायचे. ते शोभना सिंग आहेत, असे बरेच सेलिब्रिटीज आहेत. आणि इंडस्ट्रियलिस्ट तर खूप, राईट फ्रॉम राजीव बजाज किंवा किर्लोस्कर फॅमिली, बरेच इंडस्ट्रियलिस्ट आहेत. आणि तेव्हा कसं होतं की एवढं असे रेस्टॉरंट्स नव्हते त्या काळी, तर त्यामध्ये ते एकमेव ठिकाणी असायचं आणि रात्री ते ज्यूस आणि मिल्कशेक साठी यायचे सगळे. थँक्यू सर. घ्यायचं का रोल का? सर सर्वात आधी आपला परिचय द्या आणि हा जो सरांसोबतची तुमची मैत्री आहे आणि आजवरचा जो प्रवास आहे 50 वर्षाचा जो प्रवास झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल सर? परिचय. त्यांचे वडील लक्ष्मी रोडमध्ये दुकान होती तेव्हा किशोर, माझं नाव किशोर वोरा, मी मयूर वोराचा अंकल आहे आणि मॅप्रोचा प्रोप्रायटर आहे.
मी सुरुवातपासून त्यांचे वडील आम्हाला पाचगणी येऊन गुरेघरला येऊन फॅक्टरी कशी चालवायची आणि जे कसं प्रॉडक्ट बनवायचे ते सगळे दाखवलं त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्याचा सुरू केला. तर तसंच इथलं जसं तुमचं पॉप्युलर आहे पुण्यात आलं की इथे खायला यायलाच पाहिजे, तसं महाबळेश्वरला गेलं तर पहिलं मॅप्रो गार्डनला जायलाच पाहिजे आणि तिथे सगळं खायला पाहिजे. तसं तयार झालं आहे. त्याचा जवळजवळ पुष्कळ चांगला चालला आहे तिथलं. तर काय स्पेशालिटी वाटते दर्शनचं काय कुठलं चांगलं वाटतं? नाही, स्ट्रॉबेरीचे प्रॉडक्ट आमचं तिथे स्ट्रॉबेरी स्वतः आमचं गार्डनमध्ये होतं, त्यामुळे स्ट्रॉबेरीचे प्रॉडक्ट जास्त चालते. आम्ही ट्राय केली आता स्ट्रॉबेरी क्रीम आम्ही खाल्ली आता आता आम्ही स्ट्रॉबेरीचा स्वीट बनवले आहे. तर फलेरो म्हणून आहे, फलच्या फलेरो, स्ट्रॉबेरी फलेरो. तर दिवसाची 1.5 टनपेक्षा जास्त रोज विकते एका दिवसात. लहान मुलांमध्ये एकदम फेमस आहे. हां, एकदम म्हणजे त्याला एनर्जी येते. हे इथलं काय दर्शनचं काय आवडतं ते विचारताय. दर्शनचं तर सगळंच सगळे सगळ्याच सुरुवातपासून. मी डॉक्टर वीरेंद्र जाधवराव. सध्या मी सल्लागार म्हणून काम करतो, वित्तीय सल्लागार आणि कायदेशीर सल्लागार. मी 50 वर्षापूर्वी जेव्हा दर्शनमध्ये होतो त्यावेळेला इथं मला एक गोष्ट खूप चांगली शिकायला मिळाली. आयुष्यातला धडा म्हणाल तर तो धडा असेल माझ्यासाठी, ज्याला आपण व्हॅल्यू आणि एथिक्स म्हणतो. त्या व्हॅल्यूज आणि एथिक्स मला इथं शिकायला मिळाल्या. आमच्या मेनू कार्डमध्ये लिहिलेलं असायचं, द पर्सन सर्विंग यू इज अ नीडी स्टुडंट, कॉल हिम ब्रदर ऑर बंधू, अ बिग टिप फॉर हिम. आणि कित्येक ग्राहक त्यावेळेला यायचे आणि इथं गरीब गरजू विद्यार्थी काम करतायत हे बघून 100 रुपये 500 रुपयापर्यंत टिप ठेवून जायचे. आणि त्यावेळेला आम्हाला शिकवलेलं असायचं की नाही, स्वाभिमान जो तुमच्यामधला आहे तो स्वाभिमान कायम जागरूक ठेवा. आणि पैशाची अत्यंत गरज असतानासुद्धा त्यावेळेला आम्ही कस्टमर शोधायचो निघून गेलेले असतील तर, आणि त्यांना ती टिप परत करायचो. तो जो प्रामाणिकपणा त्यावेळेला शिकलो की गरज असतानासुद्धा पैशाच्या मोहात पडायचं नाही. हा जो लोभावर नियंत्रण मिळवण्याची जी शक्ती आम्हाला मिळाली, आणि जसं मी सांगितलं की जीवनामध्ये काही नीतिमूल्य आहेत, ती अमूल्य नीतिमूल्य इथं दर्शनमध्ये शिकायला मिळाली. आणि गेले 50 वर्ष ती नीतिमूल्य मी माझ्या खाजगी आयुष्यामध्ये पाळतो आहे. आणि त्याच्यामुळे जीवन माझं खूप आनंदी आणि सौख्याचं झालेलं आहे. मी बाबूजी लालजीभाई ठक्कर, गोपालदासजी आहुजा आणि शीतल आहुजा यांच्याप्रती मी ऋणी आहे. आणि मला गुरुस्थानी असलेले डॉक्टर प्रकाश सोमण सर यांनी माझं खरं तर इथं पहिल्यांदा सिलेक्शन केलं. ज्यावेळेला मला अत्यंत पैशाची गरज होती आणि मी कुठेतरी शोधत होतो काहीतरी आपल्याला मदत मिळेल नोकरी करून म्हणून, त्यावेळेला माझा पहिला इंटरव्ह्यू जो झाला तो अतिशय टफ इंटरव्ह्यू होता. आणि त्यावेळेला माझी जी काही निवड केली प्रकाश सोमण सरांनी, ती मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करत राहिलो. कारण प्रकाश सोमण सरांचे जे आदर्श आहेत, त्यांची जी नीतिमूल्य आहेत, ती कधीही विसरता येणार नाही. आणि आजही ते माझ्याबरोबर आहेत. आणि दर्शनमध्ये आम्हाला आज ज्यावेळेला बोलवलं गेलं त्यावेळेला जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि खरंच दर्शन ही एक मोठी संस्था आहे, सामाजिक संस्था मी म्हणेल, की जी गरीब गरजूंना नुसता आधारच देत नाही, पण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी एक अतिशय उत्तम मार्ग दाखवते. आणि आता सध्या दर्शनचे जे मालक आहेत श्री शीतल आहुजा, त्यांनी गेले 50 वर्ष जी गुणवत्ता जपलेली आहे, जो प्रेम स्नेहभाव जो प्रत्येक ग्राहकाच्या प्रती आहे, काम केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रती आहे, तो आजही त्यांनी माणुसकीच्या नात्याने जपलेला आहे. आणि हे जे प्रेम आहे हे निर्वाज्य, निरपेक्ष आणि निस्वार्थ आहे, की जे आजच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश सोमण. 1976मध्ये जेव्हा दर्शन सुरू झालं तेव्हा सर्वप्रथम जे विद्यार्थी ते कामाला लागले त्यांच्यातला मी होतो एक. त्यानंतर त्यावेळेला मी पुणे विद्यापीठामध्ये MA करत होतो फिलॉसॉफीत. नंतर SP कॉलेजमध्ये शिकवायला लागलो. आता रिटायर झालेलो आहे. गेली 50 वर्ष
दर्शन हे जे फार मोलाची सेवा करत आहे आजच्या काळात, म्हणजे जेव्हा बाहेर खाणं हे कमीपणाचं समजत असत, तेव्हा त्यांनी बाहेर चांगलं सात्विक आणि चविष्ट हे कसं खाता येईल हे समाजाला प्रत्यक्ष दाखवून दिलं. आणि याचे संस्थापक जे होते त्यांनी जी मर्यादा आखून दिली त्यातच राहून ते अतिशय उत्तम काम करत आहेत. असंच काम त्यांचं पुढे चालू राहो यासाठी मी माझ्या वतीने आणि आमच्या त्या काळच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्या बात आहे, क्या ठीक आहे ना. काही चालेल. हां थोडं फक्त जवळ घ्या. Good evening, my name is Anand Kelkar. I worked with Darshan beginning 1st of May to end of August 1976, 50 years ago. Some of my friends and colleagues are also present there. My situation or case was slightly different than many others. I had no financial difficulties, but I had a big fight with my father. And my father practically kicked me out of the home. He asked me to just pack a bag with few clothes and just kick me out. And somebody might say that I was arrogant or high-headed, whatever. But I took that challenge. I said, okay, I will survive myself. Don't worry about that. Then I took shelter in a garage, a big-size garage, and I worked here for 3 hours every day. Earned 100 rupees per hour per month. That was a big sum. I am going to give some comparative statement to you. I used to work between 7 o'clock to 10 o'clock in the evening. Then I would cycle down to Bachai boarding on Tilak Road. Bachai boarding was charging 100 rupees for 2 meals each day, unlimited meals. That was the value of 100 rupees in 1976. I survived because of Darshan. Just cannot forget Wow, that. that's amazing. जोरदार तालियां please. You know that fight with father continued for several more months. But in the meantime, what happened? On 1st of September, I was selected by Tata Engineering and Locomotive Company Limited. It was named as Telco during those days. They had a very, important or useful full-term apprenticeship program. It was quite coveted during those days. So I was selected for that. They had a hostel facility. They took care of everything and they trained us and also gave us the employment, down the line. So when I was selected on 1st of September 1976, I joined that company and paid farewell to the team members or colleagues and Sheetal Bhai, and then continued with Tata Motors, earned my living. Then one day my father contacted me back.